नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावती आत्याने मुद्दाम साई आणि रमा या दोघांना घरी केळवण्यासाठी बोलवून त्यांची पूर्ण तयारी केलेली असते. टेबलवर वगैरे सजून आता ताटही तयार ठेवलेले असतात. तेव्हा आता घरातील सर्वांना असं वाटतं की नक्की आपल्यासाठी केलं, पण इरावती म्हणते की तुमच्यासाठी नाही. तेव्हा अक्षय विचारतो की आत्या, नेमकं तू कुणाला बोलावलेलं आहे? तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की बघाच, अगदी येतच असतील. आणि तेवढ्यात साई आणि रमा आत येतात. साई म्हणतो की आम्हाला. तेव्हा आता सर्वजण धक्क्याने मात्र साई आणि रमा या दोघांकडे बघत असतात. इरावतीचा हा मुद्दाम एक अगदी अक्षयला जाळण्यासाठी खेळला जाणारा एक प्लॅन असतो. साई आता सगळ्यांच्या समोर खुश होत म्हणतं की मला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला. तेव्हा अक्षयला राग येतो. शशिकांत, पार्वती ह्या सगळ्यांना सुद्धा आता राग येतो. तेव्हा आता इरावती लगेच त्या सगळ्यांना म्हणते की या या या, खरंच खूपच छान दिसतात. आणि अगदी त्यांची दृष्ट काढते. आणि हे बघा, तुमचीच वाट बघत होते, अगदी वेळेत आला तुम्ही. तेव्हा आता रमा मात्र रागाने बघत असते. इरावती आत्यावर तिचा रागच असतो. परंतु इरावती आत्या मुद्दाम रमा आणि साई या दोघांच्या खूप पुढे पुढे करत असते. इरावती आत्या रमाला धरते आणि ए ना ग ए असं म्हणून तिला पुढे धरून आणते. तर साई लगेच अक्षयला म्हणतो की अरे अक्षय, तू तर मला भेटला नाही, अरे ए ना. अक्षयच्या जवळ येतो आणि अक्षयला म्हणतो की तुला काय वाटलं की कालचा जो काही डिनर प्लॅनिंग आहे तो चोरून मात्र तू बाजी जिंकला असेल? परंतु नाही रे, तसे काही नाही. बाजी पलटायला वेळ लागत नसतो मित्रा. अरे हे बघ, कालचं डिनर जरी तुझं असलं तरी आजचं केळवण मात्र माझं आहे. अक्षय रागाने त्याकडे बघत असतो. साई आता हळूच म्हणत असतो की अरे काल तर तू माझं सरप्राईज फेल केलं, पण आज मात्र तुझ्या घरामध्ये येऊन मी काय केलंस बघितलं ना. त्या आनंदात येऊन मी बाजी मारली आणि आता आपला स्कोर काही असेल तर अगदी 2, म्हणजे दोघांचा एकदम सेम टू सेम इक्वल. चला, शुभ कार्याला अगदी उशीर व्हायला नको, केळवणाचा मुहूर्त निघून जाईल. म्हणून साई आता अक्षयवर बाजी मारण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय सगळं काही ऐकून घेतो आणि त्याकडे बघत असतो. आणि साई रमाला म्हणतो की चला रमा, अहो उशीर व्हायला नकोय. तेव्हा इरावती आत्या लगेच म्हणते की रमा चल, तू इकडून ये, बस बरं. आणि साई तू इकडे ये. म्हणून त्या 2 अगदी टेबल सजवलेले 2 ताट आहे तेथे मात्र खुर्चीवर रमा आणि साई या दोघांना बसवते. आता अक्षय मागे वळून बघत असतो. इरावती आत्या आणि ताऱ्या यांचं अगदी खूप पुढे पुढे सुरू असतं. या दोघांना एकत्र आणण्याची खूप आता हौस असते. इरावती आत्या ते दोघं आता केळवण्यासाठी तेथे खुर्चीवर बसतात. अगदी छान असं म्हणून त्यांचं कौतुक करत असते. मात्र ती आता अगदी पार्वती आजीला म्हणते की मम्मा, तू एक काम कर बरं, जरा आरतीचं ताट आहे ना ते जरा घेऊन ये, तयार करून घेऊन ये बरं. तेव्हा आता पार्वती आजी अगदी रागाने ह्या इरावतीकडे बघत असते. इरावती म्हणते की अगं मम्मा, ते ताट तुला करण्याचं छान जमतं आणि सगळं कसं अगदी रीती रिवाजाप्रमाणे व्हायला हवं. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की इरावती, अगं काय सुरू आहे तुझं हे सर्व? डोकं वगैरे फिरलं की काय तुझं? तेव्हा इरावती म्हणते की अगं मम्मा, तूच म्हणत असते की सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला हवं. आणि रमाचं आणि आपलं नातं आता अशा वळणावर येऊन ठेपलेलं आहे की आपण फक्त आता तिला शुभेच्छा देत राहायच्या, बाकी काही नाही. आपण आनंद व्यक्त करायचा तिच्यासाठी. म्हणूनच हा केळवणाचा कार्यक्रम मी आता आयोजित केलेला आहे. काही झालं तरी आता रमा आणि साई यांचं केळवण तर व्हायलाच पाहिजे, ते पण अगदी सेलिब्रेशन करून थाट असं. आरोहीला खूप राग येत असतो. आरोही अगदी तोंड वाकडं तिकडं करून ह्या इरावतीकडे बघत असते. आता इरावती म्हणते की आपल्या दोन्ही कुटुंबाने एकत्र यायला नको का? या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आनंद साजरा करायचा आणि तिला शुभेच्छा द्यायच्या. कारण आता येथे आनंद साजरा करून तिला त्या घरामध्ये अगदी आनंद मिळण्यासाठी, सगळं काही अगदी व्यवस्थित होण्यासाठी शुभेच्छा द्यायला नको का? रमा मात्र आता हे सर्व अगदी ऐकून घेत असते. आणि तारा, जा बरं, तूच घेऊन ये बाई ताट वगैरे सगळं काही, कारण आता मी तोपर्यंत जेवण वगैरे घेऊन येते. ताट वगैरे सगळं काही अगदी व्यवस्थित करून. आता रमा फक्त बघत असते. ती कुणाबरोबर काही बोलत नसते, खाली मान घालून बसलेली असते. रमा मात्र आता साईकडे बघते आणि साईकडे बघितल्यानंतर तिला माईचं सगळं काही बोलणं आठवतो. जेव्हा आता माई घर सोडून चाललेली असते त्यावेळेस मात्र ती काय म्हणलेली असते की आता हे सर्व मी करतच राहणार. प्रत्येक वेळेस मी आता जे काही करत राहील तर ते ती केवळ तुझी परीक्षा घेण्यासाठी. म्हणून आता ती लगेच सगळ्यांच्या समोर साईला म्हणते की साई, जरा इकडे सरका बरं, खूप अंतर आहे आपल्यामध्ये. आता आरोही तर अगदी रागाने आपल्या आईकडे बघत असते. अक्षयला सुद्धा खूप राग येतो आणि साई लगेच आता रमाकडे सरकत मात्र अक्षयकडे बघत असतो. आरोहीला इतका राग येतो, आरोही तोंड वाकडं करत असते. शशिकांत, पार्वती आजी हे सगळ्यांना खूप राग येतो. मात्र आता साई लगेच आरोहीला जवळ बोलावतो
आणि तिला जे गिफ्ट आणलेलं आहे तर ते गिफ्ट घ्यायला सांगतो. आरोही आपल्या बाबाकडे बघत असते, तिचे डोळे भरून येतात. तेव्हा आता आरोही अक्षयकडे बघते तर अक्षय नाही म्हणून खुणावतो, गिफ्ट घेऊ नको. तेव्हा आता रमा म्हणते की आरू अगं घे ना, तुझ्यासाठीच आणलेलं आहे, घे ना बाळा. तेव्हा आरोही अगदी फक्त गिफ्टला हात लावते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. ती लगेच साईला विचारते की आता आईच्या बाजूला अक्षय म्हणजे माझा बाबा बसायला हवा आहे, तुम्ही का बसलात. तेव्हा आता रमा आणि साई मात्र आता आरोहीकडे बघत असतात. मात्र आता रमा लगेच आरोहीला जवळ बोलावते. आता आरोही रमाच्या जवळ येते आणि आता ती गिफ्ट ती बाजूला ठेवते. रमा म्हणते की आरू मला कळतं तुझ्या मनामध्ये आता खूप काही प्रश्नांचे आहे, त्या प्रश्नांची उत्तर मी आत्ता सध्या नाही देऊ शकत. सगळेजण मात्र आता बघत असतात. हे बघ अगं बाळा, माझं लग्न साईंशी ठरलेलं आहे, त्यामुळे इथून पुढे मात्र माझ्या बाजूला आता तेच असतील. त्यावर आता लगेच आरोही म्हणते की असं कसं, म्हणजे तू माझी आई नाही राहणार का. तेव्हा रमा म्हणते की नाही अगं असं नाही. तेव्हा आता रमा म्हणते की नाही बाळा, मी तुझीच आई आहे, फक्त मी आता. आणि ती अक्षयकडे बघते. अक्षय मात्र रागाने रमाकडे बघत असतो आणि आता रमा पुन्हा आरोहीला म्हणते की तू मोठी झाल्यानंतर तुला सगळं काही कळेल, मी तुला प्रॉमिस करते की माझ्या या निर्णयाचा तुला कधीच त्रास होणार नाही. म्हणून रमा आणि आरोही एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात तर अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं. अक्षय मात्र आता लगेच आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता इकडे इरावती मात्र माईला फोन करते. व्हिडिओ कॉलवर आता ते दोघी बोलत असतात. तेव्हा माई म्हणते की वा, खरंच इरावती, तुम्हाला खरंच मानलं पाहिजे, खरंच प्लॅन सक्सेसफुल केला. आणि त्या अक्षयला वाटतं की त्याला तो खूप हुशार आहे, परंतु आता मात्र काय झालं असेल, बरोबर त्याचं नाक खेचलं जाईल. तेव्हा आता इरावती बाहेर बघते, ताराही उभीच असते. तर आता इरावती संध्याला म्हणते की संध्या, अगं हे फक्त टेलर आहे, खरा पिक्चर तर कुठे आता सुरू होतोय. आणि कसं असतं की ज्याच्या भाषेत त्याला उत्तर द्यायला हवंच असतं. अक्षयला असं वाटतं की आपण आता सॉलिड झालो, सगळं काही मॅनेज करू शकतो, पण त्याच्या दृष्टीने एकही गोष्ट त्याच्या मनासारखी नाही होणार. त्याला सुद्धा आपण त्याच्या भाषेतच उत्तर द्यायचं. अक्षयला सुद्धा हे दाखवून द्यायला हवं की मी त्याची इरावती आत्या आहे आणि त्याच्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितलेले आहे, म्हणून थोडीशी जास्त अक्कल मला आहे. आणि तुला एक गंमत सांगू का, आता बाहेर जे काही घडणार आहे ना त्याचा अगदी लाईव्ह टेलिफास्ट तुझ्या जवळ असेल. तेव्हा आता माई विचारते हे कसे काय. तेव्हा आता माई लगेच असं विचारते की कसे. तर आता लगेच इरावती आत्या म्हणते की अगं हे बघ संध्या, आमची तारा आहे ना, तारा सगळं काही तुला लाईव्ह टेलिफास्ट दाखवेल. अगदी ती सावलीसारखी माझ्या मागे 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 फिरत असते. अगदी ब्रेकिंग न्यूज आहे. आणि तारा हे बघ, तुझ्याकडे संध्या काकूचा नंबर आहे ना. तर तारा लगेच म्हणते की हो आहे ना, तिला तू फोन कर आणि तिला सगळं काही लाईव्ह टेलिफास्ट दाखवायचं आहे. तेव्हा आता की तारा म्हणते की हो, त्यांना मी असा टेलिफास्ट दाखवेल की त्यांना सगळं काही अनुभव मिळेलच. आता इरावती आत्या लगेच माईंना विचारते की ऐकतात ना तुम्ही सर्व काही. तेव्हा माई म्हणते की हो ऐकतेत ना, मी तर तुमच्या नातीला चांगलंच तयार केलेलं आहे. इरावती अगदी ऍटिट्यूड मध्ये म्हणते की हो, कारण गुरु चांगला असेल तर विद्यार्थी सुद्धा हुशारच निघतो. आणि हो की नाही. आणि अगदी मोबाईलमध्ये बघत म्हणते की खरंच खूप छान दिसते मी, आपल्या केसावरून अगदी स्टाईलवरून हात वगैरे फिरते आणि संध्याला बाय बाय करते. तर इरावती ताराला म्हणते की जा तू बाहेर आणि आता संध्याला फोन कर बाहेर जाऊन, तोपर्यंत मी आले. तारा खूपच खुश असते. तारा म्हणते की हो लगेच. त्यानंतर आता इकडे अक्षयला खूपच टेन्शन येते. अक्षय रूममध्ये आलेला असतो आणि त्याच्या मागे आता शशिकांत येतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षय, अरे असे हातपाय आपटून काय होणार आहे, अरे ही नियती आहे आणि नियतीचे हे सर्व खेळ असतात. खेळ कधी तुझी बाजी असेल, कधी साईची बाजी असेल आणि कधी तुझी बाजी असेल. त्यामुळे या खेळामध्ये मात्र हार मानायचा नसतो, हार मानून चालणारच नाही. त्यावर आता अक्षय म्हणतो की बाबा तो जिंकला किंवा मी हरलो, मी जिंकलो किंवा तो हरला, म्हणून मी नाही चिडलो, मला त्याचा राग नाही आलेला. मला राग आत्ता मात्र आत्याच्या वागण्याचा आलेला आहे. मला काय अचानक हे असं वाटलं, लगेच ती त्यांना केळवणासाठी बोलावते. कुणाला न सांगता ती हे सर्व प्लॅन करते. त्यावर आता शशिकांत म्हणतो की या सगळ्याचा जाब तू इराला जाऊन विचार, तिच्यावर तो राग काढ, स्वतःवर असा राग काढू नको. जे काही विचारायचं आहे ते इरावतीला विचार. अक्षय म्हणतो की तिला बोलून काय उपयोग आहे. आणि रमाचं सुद्धा बरोबर आहे, आत्याने बोलावलं आणि ती लगेच आता केळवण्यासाठी आलीच. बरोबर आहे, ती स्वतःच्या सुखाचा विचार करते, कारण तिने आता ठरवलेलं आहे की साईशी लग्न करण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. आणि आता
जे काही म्हणत होती, शशिकांत विचारतो की म्हणजे काय? तर अक्षय म्हणतो की आत्ता आमच्या मुलीच्या डोळ्यात डोळं घालून ती काय म्हणत होती, तिला सांगत होती दुसऱ्याशी लग्न करायला मी तयार आहे. याचा अर्थ काय होतो की ती चिमुरडीच्या मनाचा सुद्धा तिने विचार केलेला नाही. स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या आनंदाचा आणि स्वतःच्या मनाचाच तिने कायम विचार केला आणि आता खूप बदललेली आहे. स्वतःच्या जे काही प्रायव्हेटीज आहेत त्या तिला आता कळायला लागलेल्या आहेत, म्हणून अगदी अशी वागायला निघाली आणि आता तिला चांगलं समजायला लागलेलं आहे. तेव्हा लगेच आता शशिकांत म्हणतो की अरे पण हे सर्व चुकीचं आहे. आरोहीच्या प्रायव्हेटीचा विचार करायला सुद्धा आता तिने नको का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो बाबा, हे बरोबर आहे, कारण रमाने आत्तापर्यंत दुसऱ्याच्या सुखाचा आणि दुसऱ्याच्या चुकांचाच अगदी पर्दाफाश करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तिने आत्तापर्यंत कधी स्वतःच्या सुखाचा विचार केला नव्हता, पण आता ती स्वतःच्या सुखाचा विचार करायला सुरुवात तिने केली. हे काही चुकीचं नाही. मला आता हे सगळं काही अगदी तिचं पटलेलं नाही, परंतु आता ती जी काही चूक करते, खूप मोठी चूक करत आहे. तिला माहिती नाही की ती साई बरोबर कधीही सुखी नाही राहू शकत. साई तिच्यासाठी योग्य नाही हे का कळत नाही तिला, याचा मला राग येतो. त्यावर आता अक्षयचं हे बोलणं ऐकून शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय, तुम्ही एकमेकांचे मन ओळखतात, तुम्ही एकमेकांचे नवरा बायको आहात, दुसऱ्याचे प्लॅन्स कसे उधळायचे याची सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यावर आता अक्षय विचारतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर आता शशिकांत म्हणतो की म्हणजे अक्षय, मी जे काही तुला सांगत आहे त्याचा अर्थ असा आहे की तुला मात्र हार मानताना नाही तर जिंकताना मला बघायचं आहे. अरे अक्षय, ह्या वळणावर मात्र आता सगळे गेम काय आहे ते तुला खेळावे लागेल एकट्याला. पुढे मी तुला मदत नाही करू शकणार, परंतु सगळे जे काही तुला प्लॅनिंग करायचे आहे त्या सगळ्या सोबत मी तुझ्या बरोबर आहे, लक्षात ठेव. अक्षय, हे बघ तुझी ही लढाई आहे जर एखाद्या गुंडाशी असती, एखाद्या गँगशी असती तर आता तुझा हा बाप अगदी तुझ्या हाताला हात देऊन तुझ्या समोर उभा असता तुला साथ देण्यासाठी. त्यामुळे ही काही लढाई आहे तर ती अगदी तुझ्या प्रेमाची आहे, अगदी तुझ्या अभिमानाची आहे, तुझ्या नात्याची आहे आणि त्यामध्ये मात्र मी जास्त अगदी इग्नोर नाही होऊ शकत. त्यामुळे ही लढाई मात्र तुला एकट्यालाच खेळावी लागेल आणि ती लढाई तुला एकट्याला खेळून मात्र तुलाच जिंकावी लागेल. आणि माझी पूर्ण खात्री आहे की तू या सगळ्यामध्ये जिंकशील आणि मी तुझ्या सोबत असेल, ते पण तुझ्या अगदी साथ देत तुझ्या सोबतच असेल, अगदी तुझ्या सोबत एनी टाइम असेल लढण्यासाठी. आणि ही लढाई तुझी आहे, त्यामुळे आता तूच ठरवायचं आहे की काय पाऊल टाकायचं. तेव्हा आता अक्षय विचारत पडतो आणि शशिकांतकडे बघत आता शशिकांत बाहेर गेलेला असतो. तेव्हा आता अक्षय विचार करत असतो. त्यानंतर आता इकडे बाहेर मात्र सर्व टेबल वगैरे छान असं सजवलेला असतो. प्रत्येक ठिकाणी आता लॅम्प लावलेले असतात, ते पण पाण्यातील दिवे, आणि आता ताट सुद्धा मस्त सजवलेलं असतं. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला असतो आणि इरावती म्हणते की खरंच खूपच छान. आणि रमाला विचारते की काय इतके भरलेले ताट बघून खरंच भूक लागली असेल आणि चला जेवायला सुरुवात करूयात. तर आता रमा तर खूपच खुश असते आणि साईकडे बघून हसत असते. आणि आता ही तारा मात्र व्हिडिओ कॉलवर आता ह्या माईला सर्व दाखवत असते. आता रमा तेवढ्यात एक घास उचलणार तर इरावती म्हणते की थांब अगं, 1 मिनिट, सगळं काही अगदी रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला नको का? आणि साईला ती छान असा उखाणा घ्यायला सांगते. पार्वती आजीला खूप राग येतो. रागाने मात्र ती आता हे सर्व पाहत असते. इरावती साईला म्हणते की एकदा छान असा उखाणा घे आणि रमाला छान असा घास भरव. साई म्हणतो की कशाला, आपण जेवण करूयात, नको हे सर्व. तेव्हा आता इरावती मुद्दाम म्हणत असते की अरे घे ना, अरे घे साई, कशाला इतका लाजतोस? अरे सगळं काही हे रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला नको का? आता अर्था, आरोही आणि पार्वती आजी अगदी रागाने हे सर्व पाहत असतात. इरावती आत्याचा त्यांना खूपच राग येत असतो. तेव्हा आता रमा सुद्धा खुश होत म्हणते की साई अहो घ्या ना. तेव्हा साई आता रमाकडे बघत खुश होत म्हणतो की बरं ठीक आहे, मी उखाणा घेतो. तेव्हा आता साई अगदी म्हणत असतो की जुन्या गोष्टी विसरून संसार सुरू होणार आता नवा. आणि तेवढ्यात शशिकांत सुद्धा बाहेर येतो. तर आता इरावती वाह करत असते. आता साई पुन्हा उखाणा घ्यायला सुरुवात करतो की जुन्या गोष्टी विसरून संसार सुरू होणार नवा आणि आता मात्र आयुष्यभरासाठी रमा मला तुझा सहवास हवा आहे. तेवढ्यात अक्षय सुद्धा बाहेर आलेला असतो आणि रमा आता अक्षयकडे बघते आणि आता साईकडे बघून खूप छान आता हसत असते. इरावती आता खूप छान टाळ्या वाजवते. नाईस असं म्हणून आता ती साईला म्हणते की अरे आता तू तिला घास भरव. आता साई मात्र आता घास भरवतो. रमा अगदी खुश होत खात असते. तेव्हा इरावती आत्या आता रमाला म्हणते की आता तू उखाणा घ्यायचा आणि छानपैकी आता आपल्या होणाऱ्या नवऱ्याला घास भरवायचा आहे. रमा आता इरावती आत्याकडे बघत असते. तो मात्र आता रमा ही अक्षयकडे बघत असते. तर आता शशिकांत लगेच रमाला म्हणतो की काय झालं, आठवत नाही का उखाणा?
का विसरली तू उखाणा घेण्यासाठी, की या लग्नामध्ये तुला इंटरेस्ट नाही म्हणून तू उखाणा घेत नाही? तेव्हा आता इरावती आत्या शशिकांतच्या जवळ येते आणि शांत राहायला सांगते. तर आता शशिकांत म्हणतो की अगं हे बघ, तिला आठवत नाही उखाणा, मग नवीन संसार कसा करणार ती? आता रमा लगेच शशिकांतला म्हणते की संसार तर आम्ही छानच करू, त्याची काळजी तुम्ही करू नका. तेव्हा इरावती ती पार्वतीकडे बघत असते. पार्वती आजी आता रमाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. तर इरावती आत्या लगेच आता शशिकांतला म्हणते की बघितलंस का? आणि आता मात्र रमाला म्हणते की घे तू परत एकदा छान उखाणा घे बरं. तेव्हा आता रमा खुश होत साईकडे बघत उखाणा घेते की चांदीच्या ताटामध्ये फणसाचे गरे, संसाराचे गणित मी मांडले पुढे, माझ्या घरात नांदो सुख आणि शांती. आता असं म्हटल्यानंतर ती एक घास घेते आणि साईला तिला तो घास भरवायचा असतो. साई लगेच आता तोंड आ करून उभाच असतो. तेव्हा लगेच अक्षय घाईने येतो आणि रमाचा हात धरून तो घास स्वतः तोच खाऊन घेतो. शशिकांतला खूप हसू येते आणि आता साई रागाने अक्षयकडे बघत असतो. आरोही तर अगदी आनंदाने हसत असते. मग रागाने मात्र आता लगेच हात बाजूला घेते. तिला खूप राग येतो. शशिकांत अगदी छान अशी चुटकी वाजवतो. आर्थाला सुद्धा खूप आनंद होतो. मात्र आता साई रागाने अक्षयला म्हणतो की तू येथे काय करतोस? आता रमा जोरात अक्षयवर ओरडते की अक्षय. साई आणि रमा लगेच आता उठून उभे राहतात. आता लगेच साई रागाने विचारत असतो की अक्षय तुझं हे काय सुरू आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, आता ती उखाणा घेतेत ना, अक्षय रावांचं नाव घेते आता ह्या केळवणाच्या पंक्तीत. अक्षयने मात्र रामाला पूर्ण उखाणा सुद्धा घेऊन दिलेला नसतो. पार्वती आजी, शशिकांत, आरोही या सगळ्यांना खूप हसू येत असते. इरावती आता खाली मान घालून उभी असते. तो मात्र आता अक्षय म्हणतो की काय नाव घेतलं? तर साई म्हणतो की हा कसला फालतूपणा आहे आणि तुझी हिंमतच कशी झाली? आता अक्षय म्हणतो की कसली हिंमत आणि काही नाही, हिने फक्त माझं नाव घेतलं, तिने मला घास भरवला, बाकी काही नाही. आणि हो की नाही रमा? तेव्हा आता रमा अगदी अक्षयकडे बघत नसते, ती खाली बघते आणि काही उत्तर देत नसते. आता लगेच साई म्हणतो की हे बघ, तिने हे सर्व मुद्दाम नाही केलेलं, तू मध्ये आला आणि बळजबरीने घास तो खाल्ला. आता अक्षय म्हणतो की हे बघ, यावरून मात्र एकदा एक सिद्ध होत आहे, हिच्या मनावर, हिच्या सगळ्या काही अगदी हक्कावर माझं नाव कोरलेलं आहे. तर आणि हे बघ, आता मात्र हे कसं वाटेल बरं? तिने अगदी माझं नाव घेतलं आणि घास तुला भरवला, कसं वाटेल तूच सांग बरं. त्यामुळे मात्र तू आता चिडू नकोस. रमाने आता साईला खूपच राग आलेला असतो. आणि हे बघ, आता मात्र आपला स्कोर झालेला आहे 3-2. आता हे बघून इरावती आत्याला खूपच राग येतो. इरावती आत्या म्हणते की बास अक्षय, अरे बास, कसला हा बालिशपणा लावलेला आहे तू? त्यांना केळवण्यासाठी बोलवलेला आहे. तर अक्षय म्हणतो की आत्या, अगं हा कोणताही बालिशपणा नाही आणि असा थोडासा मात्र हसरी मजाच झालाच पाहिजे, एन्जॉय तर करायलाच पाहिजे, हो की नाही साई? आणि मी तर असं ऐकलेलं आहे कुठेतरी, लग्न घरामध्ये आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला सुद्धा चांगली बायको मिळते. त्यामुळे मला सुद्धा बायको म्हणून हीच हवी आहे रमा. आणि त्याच वेळेस रमाला आता जोराचा ठसका लागतो आणि साई लगेच पाण्याचा ग्लास घेतो आणि रमाला देणार, तोच लगेच अक्षय त्याच्या हातातून घेतो आणि अक्षय आपल्या हातातून रमाला तो ग्लास देतो आणि आपल्या हाताने तो रमाला पाणी पाजतो. तेव्हा आता साई रागाने मात्र हे सर्व पाहत असतो. रमा मात्र रागाने आता अक्षयच्या हातातील ग्लास आहे तो हिसकावून घेते आणि आपल्या स्वतःच्या हाताने ते पाणी पित असते. परत अक्षय लगेच साईला म्हणतो की हे बघ, तिला जर असा त्रास होत असेल आणि तिला अगदी ती चिडलेली वगैरे असेल तर तिला कसं शांत करायचं हे मात्र तुला नाही जमणार, ते सगळं काही मला माहिती आहे, त्यामुळे तू जा इथून. आता साई रागाने अक्षयला म्हणतो की हे बघ, आमच्या दोघांचं लग्न होणार आहे आणि तू मध्ये आमच्या काय येतोस? आता अक्षय म्हणतो की हे बघा, हे माझं घर आहे, आम्ही इथे राहतो आणि तुम्ही आमच्या घरी आलेले आहात. आता मात्र तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहात, पाहुण्यांची खातिरदारी करायला नको का? की तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे आणि त्यांची काळजी घेणे हे आमचं कर्तव्य आहे आणि मी सुद्धा तेच करतोय म्हणून तो रमाच्या पाठीवर हात ठेवतो. रमा लगेच रागाने अगदी बाजूला सरकते. इरावती लगेच म्हणते की हो ना, बरोबर आहे की आपलीच जबाबदारी आहे की पाहुण्यांचा पाहुणचार अगदी व्यवस्थित करावा, सगळं काही छान व्हावं आणि म्हणूनच मी तुला म्हणते की हे सर्व काही आता जे तुझं सुरू आहे ना तर ते थांबव. आणि इरावती आता लगेच साईला म्हणते की खरंच अक्षयच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते, तुझी माफी मागते जे काही झाले त्याबद्दल. आणि रमा चल बरं, तू उखाणा घे आणि साईला घास भरव. तेव्हा आता साई लगेच रमाला म्हणतो की चला निघूयात आणि सगळ्यांना म्हणतो की तुम्ही लग्नाला काही येऊ नका, म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवणार नाहीच, तुमचे आशीर्वाद आहे तर ते लांबूनच असून द्या. मात्र साई आणि रमा हे दोघंही रागाने तेथून निघून जातात. इरावती आत्या आता लगेच रागाने साईकडे बघत असते, म्हणजे अक्षयकडे. आणि आता अक्षय मात्र त्या ताटातील एक घास खातो. अक्षयला सुद्धा आता खूप राग येतो आणि आता बाकी सर्वांना सुद्धा आता राग आलेला असतो की साई जाताना जे काही बोलला त्याबद्दल. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता साई मात्र जे काही
काही आता पाहुण्यांची यादी आहे, कुणाला कुणाला बोलवायचं तर ती अण्णांच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की ही आता गेस्टची यादी आहे, आता फक्त यात मुकादमांना बोलवायचं नाही, त्यांची नावं नाहीत, त्यांना काही झाले तरी आता या लग्नासाठी नाही बोलवायचं. तेव्हा आता माई तर खूप खुश होते, रमा सुद्धा तेथेच असते. तर अक्षय आणि शशिकांत इकडे प्लॅनिंग करत असतात की काही झाले तरी आता शेवटी आपल्याला त्या लग्नामध्ये घुसावं तर लागणारच, मग आता काय करायचं. परत तिथे आरव येते. आरव म्हणते की हे बघ, आई जे काही म्हणाली ना त्यामुळे मला झोप नाही लागत. तर लगेच शशिकांत म्हणतो की बघ सापडले उत्तर. मात्र आता अक्षय आरवीला म्हणतो की हे बघ, तू तुझ्या आईला घरी आणण्यासाठी एक मोठंसं काम करशील का. म्हणून आता शशिकांत, आरोही आणि अक्षय यांचा प्लॅन होतो. आता आरोही इकडे अण्णाकडे येते. सगळ्या 5 जणीला आमंत्रण दिलं, परंतु फक्त तुमच्या नातीला नाही दिलं. माझ्या आईला हळद लावायची आहे, तिला मेहंदी काढायची आहे. आता हे सर्व ऐकून अण्णा म्हणतात की अरे बापरे. तर आता अण्णा लगेच तिला म्हणतात की अगं तू या लग्नासाठी यायला काही हरकत नाही, माझी तर काही नाही. तेव्हा लगेच आरोही खुश होत म्हणते की प्रॉमिस. तर लगेच अण्णा म्हणतात की पिंकी प्रॉमिस. शेवटी आता आरोही बरोबर आता आपल्या रमाचं जे काही लग्न साई बरोबर होणार आहे, तर त्यात अक्षयची कशी मदत करते आणि अक्षयला मदत करून रमा आणि अक्षय या दोघांना ती एकत्र आणणार असते. दोघं आता एकमेकांच्या हातामध्ये हात देत आता अण्णाही खुश असतात आणि आरोही सुद्धा खूप खुश असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.